अतिशय धक्कादायक बातमी आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. 11 वर्षाच्या मुलीवर ॲसिड हल्ला झाला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथे इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याने तिला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. सांगवी येथे शिकणारी मुलगी वडगाव पाण येथे आपल्या घराकडे जात असताना तिच्यावर अज्ञात व्यक्तीनं ॲसिड हल्ला केल्याचं समोर आलं आहे. मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणाऱ्या तरुणाचा पोलीस कसून शोध घेत आहेत. घटनास्थळाचे आसपासचे CCTV फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे. संगमनेरच्या या घटनेमुळे राजकीय स्तरातून देखील संताप व्यक्त केला जातोय. याबाबत पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके नेमली आहे. संगमनेर तालुक्यासह संपूर्ण राज्यात या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. घडलं ताई मला सांगा, तुम्ही त्या प्रथम दर्शनी त्या मुलीला तेवढं मदत नाही केली? मला सांगता नाही, येत तिच्यासारखं. काय 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 प्रकार सध्या तुम्ही प्रथम दर्शनी त्या मुलीला मदत केलेली आहे, काय एकंदरीत परिस्थिती होती? तुम्ही घरकामात होता? आम्ही घरातच होते, पण जेव्हा तिचा आवाज आला मला वेगळंच वाटलं म्हणून मी बाहेर आले. तर ती रडत होती म्हणून मी तिला जवळ घेतलं, तर तिचं म्हणजे असं चेहरा पूर्ण चिकट झालेला होता. आम्ही तिचा चेहरा धुवून काढला. तिचा चेहरा धुवायला गेले तर माझे पण हात चिकट झाले, काळे पण झाले माझे हात. आणि एवढंच म्हणणार मी का त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे. काय वाटतं, कितवीतली मुलगी आहे आणि आता दररोज ती मुली आज शाळेत शक्य सायकलीवर जातात? असून म्हणजे 10-11 वर्षाची मुलगी असून ती शक्यतो 6वीला जाते ती शाळेत, म्हणजे 11-12 वर्षाची असून. नाही, दररोज मुली मोठ्या प्रमाणात मुली सायकलीवर जातात. हा सायकलीवर जात्या. इथल्या मुली सगळ्या सायकलीवर जात्या, मुलं मुली सगळ्या सायकलीवर जात्या. ग्रामीण भागात तुमच्या आमच्या मुलींच्या सुरक्षेचं काय वाटतं तुम्हाला? आज सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान एक शाळेतून 6वीची मुलगी घरी जात असताना हडकीवाडा या ठिकाणी एका अज्ञात इसमाने तिच्यावर ॲसिड हल्ला केला आणि त्याच्या पूर्ण चेहऱ्याची उजवी बाजू त्या ठिकाणी ॲसिडमध्ये विद्रूप झालेली आहे. आणि ती मुलगी पळत पळत इथं वस्तीवर आली आणि मदत मागण्यासाठी ती ओरडत होती. आणि मग आमच्या मिसेस सविता निगुते आणि शेजारी आमच्या राहणाऱ्या मनीषा गुंजाळ यांनी त्या मुलीला धरलं आणि तिचा चेहरा धुण्याचा प्रयत्न केला. पाण्याने चेहरा धुतला, परंतु तिला खूपच त्रास होत होता. आणि मग त्यानंतर त्या मुलीला आम्ही इथं जवळच जंबुकर हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी थोडंसं वॉश केल्यानंतर PMTला तिला हलवायला सांगितलं आणि मग ती मुलीला PMTला पोच केलं. काय एकंदरीत किती भाजलेला होता चेहरा? चेहरा, डोळ्याचा जो गोलाकार भाग आहे पूर्णपणे काळा पडलेला होता. म्हणजे पूर्ण उजवी बाजू जी आहे म्हणतो आपण ती पूर्ण हे झालेली होती आणि फार असा विचित्र दिसत होता डोळ्याचा भाग. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकार घडायला लागले. असे प्रकार घडू नये शाळकरी मुलींच्या दृष्टीनं ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे आणि याच्यावर म्हणजे योग्य प्रकारे काय पुढील कार्यवाही व्हावी अशी सर्व आमच्या ग्रामस्थांची विनंती.